या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही बातमी आहे लोकसभा निवडणुकी संदर्भातली। लोकसभा निवडणूक या नियोजित वेळीच होतील, निवडणूक आयोगाने ही माहिती दिलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। लोकसभा निवडणुका या नियोजित वेळीच होणार आहेत। सध्या भारत पाकिस्तान मध्ये जी तणावाची परिस्थिती आहे, ज्या काही घडामोडी त्या अनुषंगाने घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे की लोकसभा निवडणुका या नियोजित वेळीच होणार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे की लोकसभा निवडणुका या नियोजित वेळीच होतील, त्यात कुठल्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काय सांगाल लोकसभा निवडणुकांविषयीची ही महत्त्वाची माहिती? खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने भारत पाकिस्तान तणाव आहे, भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले, त्याचे संपूर्ण परिणाम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे। अनेकांनी आपले रॅली रद्द केलेले आहेत, अनेकांनी कार्यक्रम रद्द केलेले आहेत। अशा वेळी चिंता होती की खास करून मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका घोषित होणार आहे, सार्वत्रिक निवडणूक ज्यामध्ये काही राज्यांच्या विधानसभा आणि संपूर्णपणे लोकसभेची निवडणूक घोषित होणार आहे। त्या संदर्भात चिंता होती की ही निवडणूक पुढे ढकलली जाते का। पण या संदर्भात आज ज्या पद्धतीनं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट करून दिलेलं आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ज्या निवडणूक नियोजित वेळीच या निवडणुका होतील, कुठल्याही प्रकारच्या या निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्या जातील नाही आणि आगामी काही दिवसात निवडणुकीची घोषणा होईल। गेल्या 2014 मध्ये 5 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात होती, आता यावेळेस ही निवडणूक घोषणा होईल असं खरं माहिती प्राप्त झाली आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। भारत पाकिस्तान मध्ये जे काही तणावपूर्ण संबंध निर्माण झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर अशी कुजबूज होती, अशी चर्चा होती की लोकसभा निवडणुका कदाचित पुढे ढकलल्या जाऊ शकतात, मात्र तसा कोणताही बदल होणार नाही, नियोजित वेळीच लोकसभा निवडणुका होतील असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे।